Good morning. Hello dear students. Welcome to Sri Academy of Science Karad. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ओके, तर कमिंग टू द पॉइंट, व्हॉट वी हॅव सीन लास्ट लेक्चर. वी हॅव सीन लास्ट लेक्चर रेलीज क्रायटेरियन. रेलीज क्रायटेरियन. What is Rayleigh's criterion? What is Rayleigh's criterion? तर आपल्याला माहित आहे की सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट सोर्स coincide with the first minima of second source is called Rayleigh's criterion. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर फिगर आठवत असेल तर मी काय करतो, हा सेंट्रल मॅक्झिमा, हा त्याचा फर्स्ट मॅक्झिमा अशा पद्धतीने मी ड्रॉ केला. ठीक आहे, हा झाला तुमचा सोर्स ऑब्जेक्ट किंवा त्या ऑब्जेक्टची इमेज. ठीक आहे, रिफ्लेक्शन पॅटर्न मध्ये. आता सेंट्रल मॅक्झिमा फर्स्ट सोर्स म्हणजे हा पहिला सोर्स मी जर कन्सिडर केला, इथं मला काय मिळाला, सेंट्रल मॅक्झिमा मिळाला. ओके, आता काय होणार, इथं मला काय मिळणार आहे, फर्स्ट मिनिमा मिळणार आहे, की जेणेकरून मला हे असं काहीतरी फिगर मला बघायला मिळेल. म्हणजे ह्याचा सेंट्रल मॅक्झिमा कुठं कोइन्साइड झाला, तर तिथं फर्स्ट मिनिमाला. ठीक आहे, इथं आहे फर्स्ट मिनिमा, इथं पण आहे फर्स्ट मिनिमा. ठीक आहे, ही कंडिशन आहे. दिस इज द मेन कंडिशन. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, द इमेजेस आर सेट टू बी जस्ट रिझॉल्व. दिस इज द कंडिशन फॉर रेलीज क्रायटेरियन. हे लक्षात ठेवा. रेलीज क्रायटेरियन म्हणजे काय, सेंट्रल मॅक्झिमा फर्स्ट सोर्स कोइन्साइड विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. ठीक आहे, म्हणजे इमेजेस कशी पाहिजे आपल्याला, इमेजेस आर सेट टू बी जस्ट रिझॉल्व. जर ही कंडिशन असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो, रेलीज क्रायटेरियन. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप ह्या दोन पॉइंट बघत असताना आपल्याला इमेजेस फॉर्म करायचे. मग ती इमेजेस कशी फॉर्म पाहिजे, तर या पद्धतीनं. म्हणजेच काय, तर द इमेजेस आर सेट टू बी जस्ट रिझॉल्व. जस्ट रिझॉल्व म्हणजे कंडिशन काय आहे ना, सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट सोर्स कोइन्साइड विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. म्हणजे एका सोर्सचा सेंट्रल मॅक्झिमा हा कुठं कोइन्साइड झाला पाहिजे, फर्स्ट मिनिमा पण दुसऱ्या सोर्सचा, फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. ठीक आहे, ही कंडिशन प्रूव्ह झाली की आपल्याला रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोपचं इक्वेशन मिळेल, रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोपचं पण इक्वेशन आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, मग आता कालच्या लेक्चरमध्ये मी एक तुम्हाला लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणजे मिनिमम डिस्टन्सचं एक स्टेटमेंट तुम्हाला दिलं होतं. ओके, त्याला अजून एक स्टेटमेंट आहे, दुसरं एक स्टेटमेंट आहे, ते पण मी तुम्हाला लिहून देतो. इथं मी लिहितो लिमिट ऑफ रिझॉल्युशन. आता पहिली स्टेटमेंट आपली काय होती, पहिली स्टेटमेंट होती ती म्हणजे मिनिमम व्हिज्युअल अँगल. ओके, आता मिनिमम व्हिज्युअल अँगल म्हणजे मी काय सांगितलं होतं, दीज आर द टू ऑब्जेक्ट्स. तुमचं तर माझ्या अंतर किती, 2 मीटरचं अंतर आहे. तुम्हाला हे दोन ऑब्जेक्ट्स क्लिअर दिसतात. जसं हा डिस्टन्स जर लांब गेला, ठीक आहे, आता तुम्हाला दिसताना हा एकच ऑब्जेक्ट दिसणार आहे. ठीक आहे, जसं मी त्याला जवळ आणणार आणि जिथं तुम्हाला हे दोन ऑब्जेक्ट सेपरेटली दिसतात, मग तिथून जो अँगल जो आपल्या डोळ्यापर्यंत क्रिएट झाला त्याला आपण म्हणलं मिनिमम व्हिज्युअल अँगल. ठीक आहे, सपोज मी असं म्हणेन, आता इथं जर एक ऑब्जेक्ट प्लेस केला ह्याला मी म्हणतो ऑब्जेक्ट 1, इथं मी एक ऑब्जेक्ट प्लेस केला ह्याला मी म्हणतो ऑब्जेक्ट 2. आता तिथून तुम्हाला मी बघायला सांगितलं तर आता काय दिसतंय, हे दोन्ही ऑब्जेक्ट सेपरेटलीच आहेत. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये ऑलरेडी तुम्हाला डिस्टन्स दिसतोय, हा क्लिअर दिसतोय. बरोबर, म्हणजे हे रिझॉल्युशन मध्ये ऑलरेडी आहेत. बरोबर, ऑलरेडी आहेत. पण जसं मी हा ऑब्जेक्ट मी जर इथं जवळ घेऊन आलो तर इथं ऑब्जेक्ट आल्यानंतर काय होईल, इथं ऑब्जेक्ट आल्यानंतर म्हणजे थोडक्यात काय, हा ऑब्जेक्ट मी इथं आणला आणि पुढे घेऊन गेलो तर तो ऑब्जेक्ट असा काहीतरी मर्ज झाला त्यामध्ये. ओके, म्हणजे आता दिसताना तुम्हाला काय दिसतोय, तो ब्लर झालाय. म्हणजे तो दिसताना तुम्हाला एकच दिसतोय, 2च्या ऐवजी एकच दिसतोय. बरोबर, म्हणजे इथं आहेत किती, 2, पण दिसतोय किती तुम्हाला, एकच दिसतोय एवढा पूर्ण. म्हणजे तो
ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2 काय झालं, ओव्हरलॅप झाला. ओके, मग आता मी जर असं म्हणलं इथं ऑब्जेक्ट 1 आहे, इथं ऑब्जेक्ट 2 आहे, ठीक आहे, इथं आपला ऑब्जेक्ट 2 आहे, ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2. ओके, आता हे दोन्ही कोण आहेत, दे आर सेपरेटेड, म्हणजे त्यांच्यामध्ये पण काहीतरी सेपरेशन आहे. मग आता ह्या दोघांच्या मध्ये जो डिस्टन्स आहे आणि तो डिस्टन्स किती आहे, मिनिमम डिस्टन्स. मग आता सपोज एक स्टुडंट इथं आहे, एक स्टुडंट इथं आहे आणि एक स्टुडंट इथं आहे, म्हणजे बघा इथं राजू आहे, इथं संजू आहे. ओके, आता काय होतंय बघा, राजू आणि संजू एकत्र उभे राहिले, राजू आणि संजू एकत्र उभे राहिले. राजू आणि संजूला सांगितलं पहिल्यांदा हे दोन ऑब्जेक्ट बघा, कुठले, हे ब्लू कलरचे तुम्हाला दिसतात ते, ठीक आहे, ऑब्जेक्ट 1 आणि ऑब्जेक्ट 2, ठीक आहे, हे त्यांना बघायला सांगितलं. दोघं पण काय म्हणजे, दोघं पण म्हणतात दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स डी, म्हणजे ते ऑलरेडी सेपरेटेड आहे, म्हणजे त्यांचं रिझोल्युशन त्यांना दोघांना पण क्लिअर झाले, ठीक आहे. पण आता मी राजू आणि संजूला काय सांगितलं, आता हे दोन ऑब्जेक्ट्स बघा, ह्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर ह्यात राजू काय म्हणतोय हे मला काय क्लिअर दिसणं झालंय, म्हणजे त्याला दिसताना हा एकच ऑब्जेक्ट दिसतोय. राजू बघत असताना राजू काय म्हणतोय, राजू म्हणतोय मला हे एकच ऑब्जेक्ट दिसतोय, ठीक आहे. पण संजूला बघायला सांगितलं, संजू म्हणतोय मला दोघांच्या मध्ये काहीतरी दिसतं, म्हणजे मला दोन वेगळे वेगळे ऑब्जेक्ट मला दिसतात. म्हणजे आता कोणाचं रिझोल्युशन चांगलं आहे या दोघांपैकी, राजू म्हणतोय मला दिसतच नाही, मला एकच ऑब्जेक्ट दिसतोय, संजू म्हणतोय मला दोन्ही ऑब्जेक्ट दिसतात, म्हणजे रिझोल्युशन कोणाचं चांगलं आहे, साहजिकच इथं संजूचं रिझोल्युशन चांगलं आहे. म्हणजे तो काय म्हणतोय, द टू ऑब्जेक्ट्स आर सेपरेटेड बाय मिनिमम डिस्टन्स. मग हा जो मिनिमम डिस्टन्स तुम्हाला मिळणार आहे, त्या मिनिमम डिस्टन्सला पण आपण काय म्हणतोय, लिमिट ऑफ रिझोल्युशन. लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे द टू ऑब्जेक्ट्स विच आर सेपरेटेड बाय अ मिनिमम डिस्टन्स टू रिझॉल्व, म्हणजे ते क्लिअर ज्या वेळेला आपल्याला ते रिझोल्युशन पूर्णपणे दिसेल, दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट असतील, त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतोय, लिमिट ऑफ रिझोल्युशन. ठीक आहे, मी अजून एक एक्झाम्पल देतो. सपोज आता तुम्ही नाईटला ड्रायव्हिंग करत असाल किंवा नाईट ट्रॅव्हलिंग करत असाल, ठीक आहे. आता नाईटला ट्रॅव्हल करत असताना इमॅजिन करा पूर्ण 4 व्हीलर यायला लागले. आता 4 व्हीलरला हेडलाईट किती आहेत, 2 हेडलाईट आहेत, बरोबर. आता ज्या वेळेला ती व्हेकल किंवा ती कार लांब असेल त्यावेळेला तुम्हाला तो एकच सोर्स दिसणार आहे, त्यावेळेला तुम्हाला एकच सोर्स दिसणार आहे. पण जसं ती व्हेकल तुमच्या जवळ 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 येईल, मग एका ठराविक डिस्टन्स वरती तुम्हाला ते दोन काय होतील, ते दोन हेडलाईट तुम्हाला सेपरेट दिसतील. मग ज्या अँगलला म्हणा किंवा त्या डिस्टन्सला ते सेपरेट झाले, ते रिझोल्युशन त्यावेळेला तुम्हाला क्लिअर झालं की बाबा एक सोर्स नाहीये, तुम्हाला दोन सोर्सेस मिळतात. मग त्या मिनिमम डिस्टन्सला आपण काय म्हणतोय, लिमिट ऑफ रिझोल्युशन. म्हणजे ते ऑब्जेक्ट ज्या मिनिमम डिस्टन्स वरती जे सेपरेट होतात त्यालाच आपण काय म्हणतोय, लिमिट ऑफ रिझोल्युशन. म्हणजे तुम्हाला मिनिमम व्हिज्युअल अँगलचं पण तुम्हाला स्टेटमेंट मिळतंय आणि तुम्हाला मिनिमम डिस्टन्स साठी पण तुम्हाला स्टेटमेंट मिळतंय. येते लक्षात. मग तुम्हाला हे दुसरं स्टेटमेंट तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आज. ओके, मग आता लिहून घ्या, मी काय सांगतोय ते तुम्हाला आता हे बऱ्यापैकी समजलं असेल. म्हणजे तुम्ही डिस्टन्सला पण तुम्ही लिमिट ऑफ रिझोल्युशन घेताय आणि तुम्ही अँगल साठी पण रिझोल्युशन घेताय. आता हे सांगण्याचं कारण का दोन्ही, कारण रिझॉल्विंग पॉवर्स ऑफ मायक्रोस्कोप मध्ये तुम्ही मिनिमम डिस्टन्स कन्सिडर करताय आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप मध्ये तुम्ही मिनिमम अँगल कन्सिडर करताय. येते लक्षात. ओके, मग आता स्टेटमेंट लिहून घ्या. स्टेटमेंट नंबर 2, स्टेटमेंट 2, the minimum distance the minimum distance between two objects, the minimum distance between two objects which can just be seen as separate by optical instrument
by optical instrument is called limit of resolution. दोन्ही पैकी स्टेटमेंट कुठली लिहिली चालेल, काय अडचण नाही. मॅक्झिमम करून सगळे हेच लिहितात, हे लिहिली चालेल. आणि नवीन बुक मध्ये आता तुम्हाला मिनिमम व्हिज्युअल अँगल दिलाय, त्यामुळे तेही चालेल. ठीक आहे, लिहून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करून घ्या. Pause for note down करा. The minimum distance between two objects which can be just be seen as separate by optical instrument is called limit of resolution. आता ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? एक तर तो मायक्रोस्कोप असेल किंवा एक तर तो टेलिस्कोप असेल. इथे लक्षात कळालं, समजलं? रब करू. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला समजलं असेल की नक्की आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला मिनिमम डिस्टन्स म्हणजेच लिमिट ऑफ रिझोल्युशन पहिल्यांदा काढावं लागेल आणि नंतरच आपल्याला रिझॉल्विंग पॉवर बघावं लागेल. म्हणजे आता मायक्रोस्कोप आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, मग आता हेडिंग आपण नेक्स्ट हेडिंग आहे काय, तर रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. आता हा पॉइंट हा तुमचा व्हेरी इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर JEE as well as फॉर नीट एक्झाम्स. कंपल्सरी तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन असतोय मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोप वरती. बरेच जण काय करतात, हे पॉइंट्स इग्नोर करतात किंवा हा ऑप्शनला टाकतात. ठीक आहे, कारण इथं एक कसं आहे, इथं जो फॉर्म्युला तुम्हाला जो दिलाय तो फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्टली दिलाय. इथं काय तिथं डेरिव्हेशन तुम्हाला काय एक्सप्लेन केलेलं नाही, कारण डेरिव्हेशन करायला गेले तुम्हाला 2 पेजेस पुरायचे नाही. ठीक आहे, म्हणजे डेरिव्हेशन आपल्याला आहे पण ते डेरिव्हेशन तुम्हाला दिलेलं नाही, तुम्हाला फक्त एक डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, मग आता त्याची मी कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्या एक कन्सेप्ट वरून तुमच्या लक्षात येईल की नक्की तो फॉर्म्युला तयार झालाय, कोणत्या पद्धतीने तयार झालाय आणि त्याच पद्धतीने तुम्हाला रिझॉल्विंग पॉवरचं इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, मग लेट अस कम टू द पॉइंट. व्हॉट इज आवर पॉइंट? आवर पॉइंट इज रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. म्हणजे आता मायक्रोस्कोपचा वापर करायचा आहे, मायक्रोस्कोप मधून आपल्याला ती इमेजेस बघायचे. मग आता कंडिशन काय पाहिजे, एक तर आपल्याकडे 2 ऑब्जेक्ट आहेत, त्या 2 ऑब्जेक्टची मला काय करायचे, 2 इमेजेस मला बघायचे, पण त्यांचं सेपरेशन काय पाहिजे, सेंट्रल मॅक्झिमम ऑफ फर्स्ट सोर्स कोइन्साइड विथ द फर्स्ट मिनिमम ऑफ सेकंड सोर्स. म्हणजे तो आता मग अशी ग्राफ बघितला तो किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेला ते जस्ट रिझॉल्व्हचा ग्राफ. ओके, ठीक आहे. सपोज इमॅजिन करतो दिस इज ए लेन्स. This is a lens with its diameter, with its diameter d. ओके, म्हणजे ह्याचा डायमीटर किती आहे, d एवढा डायमीटर आहे. ठीक आहे, ह्याला आपण अपर्चर पण म्हणू शकतो, अपर्चर. आता व्हॉट इज मीन बाय अपर्चर? अपर्चर म्हणजे ओपनिंग, म्हणजे त्या ओपनिंग मधून आपण लाईट पास करतोय. म्हणजे जसं आता आपण इथं स्लिट आपण जशी कन्सिडर केली होती, इथं सोर्स कन्सिडर केला होता, यातनं काय झाले, ह्या स्लिट मधून लाईट पुढे पास झाली. मग ह्याला आपण काय म्हणू शकतो, दिस इज कॉल्ड एज अपर्चर. ह्याला आपण काय म्हणू शकतो, अपर्चर. मग तसा आता लेन्स दिला, त्या लेन्स मधून आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्टची लाईट पास करायची आहे. ओके, मग मी आता काय म्हणतो, इथं मी एक ऑब्जेक्ट कन्सिडर करतो, म्हणजे ह्याच्या फोकस पॉइंट वरती मी आता इथं एक ऑब्जेक्ट प्लेस करतो. आता मी लाईन ड्रॉ करून घेतो सेंटरला. इथं मी एक ऑब्जेक्ट प्लेस केला, त्याला मी म्हणलं O1. O1 इज द ऑब्जेक्ट. मग आता काय होणार, इथून ती लाईट ह्या लेन्स मध्ये गेली, इथून ही लाईट लेन्स मध्ये गेली आणि पुढे जाऊन त्याची काय झाली, एक इमेज तयार झाली. ठीक आहे, ही इमेज म्हणजे त्याला मी म्हणतो I1. म्हणजे ऑब्जेक्ट 1 ची इमेज मला काय मिळाली, I1 इज द इमेज. ओके, ठीक आहे. मग आता हा सेंटर आहे, सेंटर लाईन आहे, तर सेंटर लाईन हा एका बाजूला अँगल किती क्रिएट करतोय, तर हा अँगल तुमचा अल्फा क्रिएट करतोय. ठीक आहे, मग थोडक्यात जर तुम्ही एवढा पार्ट जर बघितला तर ही लेन्सचा ही जो डायमीटर जो तुम्हाला दिसतोय त्याला मी जर हॉरिझॉन्टल ड्रॉ केला आणि इथं जर ऑब्जेक्ट कन्सिडर केला आणि हे जर असं बघितलं आणि इथं मी अशी लेन्स ड्रॉ केली तर तुम्हाला काय दिसतंय, एक कोन दिसतोय का? ठीक आहे, मग कोणचा काय झाला रे, कोणचा हाफ पार्ट मध्ये तुम्हाला काय मिळाला, अँगल अल्फा. मग इकडचा पण अँगल तुम्हाला अल्फाच मिळेल. मग टोटल अँगल जर आपण त्या ऑब्जेक्ट साठी त्या लेन्स साठी जर बघायला गेलो तर टोटल अँगल मला किती मिळणार आहे, 2 अल्फा. टोटल अँगल किती,
किती 2 अल्फा. गॉट इट? समजलं? म्हणजे त्या कोनचा हाफ अँगल आपल्याकडे किती अल्फा इज द हाफ अँगल ऑफ कोन विच इज फॉर्म बाय दी लेन्स. ओके, ठीक आहे. आता एक ऑब्जेक्ट घेतला, त्या ऑब्जेक्टची मला इमेज मिळाली पलीकडच्या बाजूला, त्याला आपण म्हणलंय I1. ठीक आहे. मग सपोज मी जर इथं जर ग्राफ बघितला तर हा ग्राफ मला कसा दिसणार आहे बघा बरं. याला मी म्हणतो I1. ठीक आहे. हा झाला पहिल्या ऑब्जेक्टची इमेज आणि त्याचा ग्राफ, म्हणजे त्याचा हा सेंटरला काय झाला सेंट्रल मॅक्झिमा. इथं त्याला फर्स्ट मिनिमा, फर्स्ट मॅक्झिमा, सेकंड मिनिमा, सेकंड मॅक्झिमा असं तुम्हाला तो मिळत गेला. आता मी काय करतो, आता मी एका सर्टन डिस्टन्स वरती मी इथं दुसरं ऑब्जेक्ट घेतो आणि त्याला मी म्हणतो O2. O2 इज द सेकंड ऑब्जेक्ट. दिसतोय का? दिसतोय. किंवा मी जरा मोठा डिस्टन्स जास्त घेतो म्हणजे दिसत ते. ठीक आहे. सपोज आता मी काय केला, O2 म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट मी कन्सिडर केला आणि दुसरा ऑब्जेक्ट म्हणजे ह्या दोघांच्या मधला डिस्टन्स मध्ये किती, तर तो म्हणजे D मिनिमम. ह्या दोघांच्या मधला डिस्टन्स किती D मिनिमम. आता ह्या ऑब्जेक्टची इमेज परत पलीकडे तयार होईल, ह्या ऑब्जेक्टची इमेज पुन्हा पलीकडे तयार होईल. म्हणजेच आता मी काय करतो, परत ह्याला काय करतो, परत मी ह्याला पास करतो त्या लेन्स मध्ये. आता लेन्स मध्ये पास केल्यामुळे परत मला काय मिळेल, परत मला त्याची इमेज बघायला मिळेल. ठीक आहे. म्हणजे इथं मला I2 अशी इमेज मिळाली, I2 अशी मला इमेज मिळाली. ठीक आहे. I2 ची इमेज मिळाली. मग आता ह्याचा ग्राफ मी ज्या वेळेला ड्रॉ केला I2 चा, तर मला काय मिळाला, इथं मला त्याचा सेंट्रल मॅक्झिमा, हा त्याचा सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा. येते का लक्षात? बघा, पहिल्यांदा मी एक ऑब्जेक्ट O1 कन्सिडर केला, त्याची इमेज मिळाली, ती म्हणजे I1 इज द इमेज. मग त्याच्यासाठी मी ग्राफ ड्रॉ केला तो ब्लू मध्ये, मग त्याचा मला सेंट्रल मॅक्झिमा इथं मिळाला, सेंट्रल मॅक्झिमा. ओके, सेंट्रल मॅक्झिमा. तसंच इथं काय मिळाला, इथं त्याचा फर्स्ट मिनिमा मिळाला, फर्स्ट मिनिमा ब्ल्यूचा. बरोबर का इथं? ठीक आहे. आणि तसंच ब्लॅक मध्ये ज्यावेळेला तो दुसरा ऑब्जेक्ट मी कन्सिडर केला, वेन दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स मिनिमम, म्हणजे D मिनिमम म्हणजे O2 घेतला, O2 ची इमेज तयार झाली, ती म्हणजे किती I2 इज द इमेज. मग I2 आता इमेज तयार झाल्यानंतर परत त्याचा एक आपला पॅटर्न बघायला मिळेल. मग त्याचा पॅटर्न म्हणजे परत मला इथं काय बघायला मिळाला, त्याचा सेंट्रल मॅक्झिमा बघायला मिळाला आणि त्याचा हा काय झाला इथं फर्स्ट मिनिमा झाला. म्हणजे बघा, दोन्हीकडे जर बघितलं की ह्याचा सेंट्रल मॅक्झिमा आणि ब्लॅकचा फर्स्ट मिनिमा, ब्लॅकचा सेंट्रल मॅक्झिमा, ब्ल्यूचा फर्स्ट मिनिमा. म्हणजे तुम्हाला इमेजेस कसे मिळाले, द इमेजेस आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. कळालं? समजलं इथं बरं? ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा ऑब्जेक्ट O1 घेतला, त्याची इमेज मिळाली, O2 ऑब्जेक्ट घेतला, त्याची इमेज मिळाली आणि त्या इमेज वरून आपल्याला लक्षात आलं द इमेजेस आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. दॅट इज सेंट्रल मॅक्झिमा ऑफ फर्स्ट सोर्स कोइन्साइड विथ द फर्स्ट मिनिमा ऑफ सेकंड सोर्स. आलं लक्षात? ठीक आहे. आता इक्वेशन कडे जाऊया. वी हॅव टू राईट द इक्वेशन. आता इथं तुम्हाला एक अँगल अल्फा मिळाला. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता इथं काय करतोय, इथला एक हाफ अँगल आपण कन्सिडर करतोय. हाफ अँगल म्हणजे किती आला, अल्फा एवढा अँगल आला. आता मिनिमम डिस्टन्सचं इक्वेशन मला घ्यायचं आहे. आता D मिनिमम इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2D साइन अल्फा. एकच मिनिट आहे. एवढं इक्वेशन तुम्हाला मिळेल. मिनिमम डिस्टन्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 साइन अल्फा. आता अल्फा म्हणजे कुठला अँगल, इकडचा अँगल आला, हाफ अँगल. ठीक आहे, हाफ अँगल त्याचा साइन मध्ये घेतलाय. लॅम्बडा म्हणजे आता जो सोर्स आपण इथं कन्सिडर करतोय त्या सोर्स मधून येणारी वेव्हलेंथ. ठीक आहे, ती म्हणजे लॅम्बडा.
ठीक आहे. त्या सोर्स मधनं जी लाईट असेल ते लाईटची वेव्हलेंथ आणि ह्या दोन्ही ऑब्जेक्ट मधला मिनिमम डिस्टन्स की त्याचं रिझॉल्युशन आपल्याला काय मिळणार आहे बघायला मिळालं, लिमिट ऑफ रिझॉल्युशन. ठीक आहे. आता जास्त वेव्हलेंथ जर घेतली तर मला रिझॉल्युशन बघायला मिळणार नाही. ठीक आहे. आता तुम्हाला जर माहित असेल तर हा आपला स्पेक्ट्रम तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. आता वेव्हलेंथ कोणाची जास्त आहे, साहजिकच जर वेव्हलेंथ रेट जास्त आहे कम्पेअर टू व्हायलेट, म्हणजे तुम्हाला लॅम्बडा आर इज ग्रेटर दॅन लॅम्बडा फॉर व्हायलेट, म्हणजे ब्लू पेक्षाही तुमचा रेट काय जास्त आहे. आणि रिझॉल्युशन जर बघायचं असेल तर आपल्याला वेव्हलेंथ काय केली पाहिजे, कमी केली पाहिजे. डिस्टन्स मिनिमम आहे म्हणजे वेव्हलेंथ पण आपली काय पाहिजे, कमी पाहिजे. म्हणजे साहजिकच मला रेड वरती तुम्हाला इमेज चांगली बघायला मिळेल का ब्ल्यू साठी मला चांगली बघायला मिळेल. ब्ल्यू का म्हणतोय, व्हायलेटला आपण ब्ल्यूच कन्सिडर करतोय. ठीक आहे. म्हणजे मला एक तर रेड घेतला पाहिजे किंवा ब्ल्यू घेतला पाहिजे, पण मला मिनिमम डिस्टन्स पाहिजे. मिनिमम डिस्टन्स काय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. मग आता लॅम्बडा जर रेड असेल तर तिथं वेव्हलेंथ आपल्याला जास्त मिळाली, म्हणजे ते डिस्टन्स मिनिमम मिळणार आहे का, नाही मिळणार. मग तिथं वेव्हलेंथ मला काय केली पाहिजे, कमी केली पाहिजे. मग कमी वेव्हलेंथ मला कोणाला मिळणार आहे, साहजिकच इथं ब्ल्यू कलरला मला वेव्हलेंथ कमी मिळणार आहे, म्हणजे इथं मला काय करायचं, वेव्हलेंथ मला कमी करावी लागेल. मग सपोज मी रेड कन्सिडर केली, सपोज मी रेड कन्सिडर केली, तर आता मला काय करायचं आहे, मला असं एक माहित आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी जर एक कन्सिडर केला, म्हणजे द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विच इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे सपोज मी जर म्यू घेतला विच इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. मग तिथं पण वेव्हलेंथ आपली कमी होऊ शकतेच की, बरोबर. म्हणजे ती एक कंडिशन आपल्याला आहे. आपल्याकडे ब्ल्यूची पण एक कंडिशन आहे आणि आपल्याला रेडची वेव्हलेंथ आहे, पण ती रेडची वेव्हलेंथ आपल्याला कमी करायची आहे, म्हणजे आपल्याला तो सोर्स तसा नाहीये. ठीक आहे. मग आता मी असं म्हणेन, जर रेडचा सोर्स तुमच्याकडे असेल त्याची वेव्हलेंथ जर तुमच्याकडे जास्त असेल, मग ती वेव्हलेंथ तुम्हाला काय करायची आहे, तर कमी करायची आहे. मग त्यासाठी काय करूया, त्यासाठी मी काय म्हणतोय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला ह्या ऑब्जेक्ट आणि ह्या लेन्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथं ऑइल फिल करायचं आहे. तुम्हाला काय फिल करायचं आहे, ऑइल फिल करायचं आहे. म्हणजे ऑइल इज प्लेस्ड इन बिटवीन ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे हे तुमचे दोन काय आहेत, ऑब्जेक्ट आहे आणि ही जी लेन्स आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, ऑब्जेक्टिव्ह म्हणतोय. आपण ऑलरेडी हे त्या रेऑफ टेस्ट मध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. तिथं काय तुमचे ऑब्जेक्ट आहेत. ठीक आहे. म्हणजे ऑइल इज प्लेस्ड इन बिटवीन ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुम्ही काय केलं, इथं तुम्ही ऑइल ओतून घेतलं. ऑइल ओतल्यामुळे तुम्हाला इथं काय मिळालं, तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मिळाला. आणि हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय झाला, विच इज ग्रेटर दॅन 1. मला तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही आता किंवा आपल्याला झालेलं आहे ऑलरेडी, जर इथं मी ग्लास कन्सिडर केला, ठीक आहे, ग्लास मीडियम किंवा आपण त्याला म्हणतोय डेन्सर मीडियम. ओके. लाईट जर आली तर काय होणार आहे, इथं तुम्हाला रिफ्रॅक्शन बघायला मिळेल. मग आता जेवढी वेव्हलेंथ होती तेवढी वेव्हलेंथ मला इथं मिळाली का, तर नाही. इथं त्याची वेव्हलेंथ बदलली. म्हणजे काय झाला, हा एअरची वेव्हलेंथ झाली. इथं तुम्हाला एअरला वेव्हलेंथ जास्त मिळते. मग जसा तो डेन्सर मध्ये गेला की त्याची वेव्हलेंथ काय झाली, कमी झाली. मग इथं तुम्हाला एक फॉर्म्युला आठवतोय का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स साठी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि वेव्हलेंथचं रिलेशन तुम्हाला माहिती आहे का, व्हॉट इज द रिलेशन, द रिलेशन इज म्यू इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा एन. म्यू इज इक्वल टू लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा एन. मग आता मी अरेंज केलं इक्वेशन जर अरेंज केलं, मी लॅम्बडा एनला इथं आणलं आणि म्यू कुठे गेला तिथे गेला, म्हणजे देअरफॉर लॅम्बडा एन इज इक्वल टू लॅम्बडा ए बाय म्यू, असं मला इक्वेशन मिळालं. ठीक आहे. मग आता बघा मी काय म्हणतो, ऑब्जेक्ट मधनं जी लाईट गेली ही कुठे गेली, त्या ऑइल मधून गेली. म्हणजे इथं वेव्हलेंथ काय असणार आहे, तर मीडियम साठी असणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथं मला लॅम्बडा किती मिळाला, लॅम्बडा एन मिळाला. ओके. लॅम्बडा एन मिळाला. मग आता ह्या इक्वेशन वरून ड्यू टू दिस इक्वेशन म्यू इज इक्वल टू लॅम्बडा ए बाय लॅम्बडा एम आणि देअरफॉर लॅम्बडा एम इज इक्वल टू लॅम्बडा ए बाय म्यू. मग आता ती व्हॅल्यू मी इथं पुट करू शकतो. म्हणजे मला इक्वेशन किती मिळेल बघा बरं. व्हॉट विल बी द इक्वेशन, व्हॉट विल बी द इक्वेशन, डी मिनिमम इज इक्वल टू लॅम्बडा ए म्हणजे किती, लॅम्बडा ए बाय म्यू, लॅम्बडा ए अपॉन 2 म्यू साइन अल्फा.
दिस इज युअर मिनिमम डिस्टन्स म्हणजेच लिमिट ऑफ रिझॉल्युशन. येते लक्षात? कळालं? समजली? तर आता हे इक्वेशन कोणासाठी, जसं आता मी इथं ऑइल वगैरे कन्सिडर केलं, ठीक आहे, म्हणजे ती वेवलेंथ मला रेडची होती आणि ती रेडची वेवलेंथ मला कमी करण्यासाठी मी इथं ऑइलचा वापर केला. पण त्याचबरोबर इथं ऑब्जेक्ट कुठले येतले? विच आर दोज ऑब्जेक्ट्स? दिस ऑब्जेक्ट्स आर नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट कोणते तिथं? ऑब्जेक्ट आहेत नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स. मग आता व्हॉट इज मीन बाय नॉन लुमिनस ऑब्जेक्ट? म्हणजे ज्या वेळेला तुम्ही नॉन लुमिनस ऑब्जेक्ट ज्या वेळेला तुम्ही कन्सिडर करणार त्यावेळेला तुम्हाला ही कंडिशन मिळणार आहे. म्हणजे डी मिनिमम किती मिळणार आहे? लॅम्बडा ए अपॉन 2 म्यू साइन अल्फा. ठीक आहे. आता नॉन लुमिनस ऑब्जेक्ट म्हणजे काय? म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे, इमॅजिन करा हा ऑब्जेक्ट आहे. मग ह्या ऑब्जेक्टची इमेज आपण पुढे पाठवली. मग कशी पाठवली? मग ह्याच्या पाठीमागे कुठेतरी आपण एक्सटर्नल सोर्स कन्सिडर केला. ठीक आहे. मग सोर्सने काय केलं? आपण लाईट ह्याच्यावरती पाडल्यामुळं ह्या ऑब्जेक्टची इमेज मला पुढे मिळाली. म्हणजे थोडक्यात लाईट तुम्ही स्वतः ऑब्जेक्ट आहात, तुम्ही स्वतः ऑब्जेक्ट आहेत आणि जो बल्ब जो लागला तो म्हणजे आपला एक्सटर्नल सोर्स आहे. ठीक आहे. त्या एक्सटर्नल सोर्स मधनं तुमची इमेज तयार झाली, म्हणजे तुमची शॅडो तुम्हाला तयार मिळाली तिथं. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्टची इमेज मिळाली, पण ह्या ऑब्जेक्टची इमेज कशामुळे मिळाली? त्या सोर्समुळे मिळाली. मग तो एक्सटर्नल सोर्स जो आहे, अशी प्रोसेस जी असेल ह्या प्रोसेसला आपण म्हणतोय नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स. म्हणजे स्वतः मी लाईट दिलाय का? स्वतःची मी इमेज तयार केलाय का? नाही. माझी इमेज कोणीतरी दुसऱ्याने तयार केली. कोण आहे तो? तर तो म्हणजे एक्सटर्नल सोर्स. म्हणजे इथं एक्सटर्नल सोर्स, इथं ऑब्जेक्ट आणि माझी इमेज या बाजूला. येते लक्षात? ठीक आहे. मग अशा इमेजेसला आपण म्हणतोय किंवा अशा ऑब्जेक्ट्सला आपण म्हणतोय नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स. मग ही जी प्रोसेस आहे ही सगळी नॉन लुमिनस ऑब्जेक्टची प्रोसेस आहे. म्हणजे तिथं आता 2 नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स, मग त्याची इमेज तुमची तयार झाली I1 आणि I2. म्हणजे सेंट्रल मॅक्झिमम ऑफ फर्स्ट सोर्स कोइन्साइड विथ फर्स्ट मिनिमम ऑफ सेकंड सोर्स. ठीक आहे. त्यानंतर कोण तयार झाला, कोण मधला हाफ अँगल किती घेतला अल्फा, तो अल्फा तुम्हाला इथं फॉर्म्युला मध्ये मिळतोय. ठीक आहे. माझा रेड लाईट असल्यामुळे वेवलेंथ जास्त आहे आणि ती डिस्टन्स जर आपण मिनिमम करायचं असेल तर वेवलेंथ आपल्याला कमी केली पाहिजे, कारण रेडिएशन जर बघितलं तर आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल मिळतोय. ओके. मग डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे वेवलेंथ मला कमी केली पाहिजे. मग वेवलेंथ कमी कसे होणार? तर त्यासाठी आपल्याला इंडेक्स घेतला पाहिजे, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विच इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे 1 मिलियन पेक्षा आपल्याला जास्त पाहिजे. ठीक आहे. मग त्यासाठी मी काय केलं? इथं लिक्विड कन्सिडर केलं. ऑलरेडी माझ्याकडे तर ग्लास आहेच. ठीक आहे. पण तिथं जेवढा कमी होत नाही, त्यासाठी तिथं कमी होत नसल्यामुळे आपण काय करतोय? इथं ऑइलचा अजूनही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतोय की जेणेकरून तिथं ती वेवलेंथ काय होणार? कमी होणार आणि मग त्या ग्लास मधून तुम्हाला त्याचे फायनल इमेजेस तुम्हाला मिळतील. कळालं इथपर्यंत? नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा इक्वेशन म्हणजे फॉर नॉन लुमिनस ऑब्जेक्ट्स व्हॉट इज मिनिमम डिस्टन्स? तर डी मिनिमम इज इक्वल टू लॅम्बडा एम अपॉन 2 साइन अल्फा. हेन्स as oil is placed in between. इथे एक वाक्य लिहायचं. काय वाक्य लिहायचं? तर ते मी इथे लिहून देतो. इथे एक सेंटेन्स लिहा. ऑइल इज प्लेस्ड in between object and objective. In between objects and objective. दोन ऑब्जेक्ट आहेत ना, त्यामुळे ऑब्जेक्ट्स अँड ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. मग हे वाक्य झाल्यानंतर म्यू इज इक्वल टू लॅम्बडा ए बाय लॅम्बडा एम आणि therefore लॅम्बडा एम इज इक्वल टू लॅम्बडा ए बाय म्यू आणि त्याला इक्वेशन 1 म्हणा आणि खाली लिहा इक्वेशन 1 बिकम्स आणि मग हे फायनल इक्वेशन लिहा. इक्वेशन 1 becomes d minimum is equal to lambda a upon 2 mu sin alpha. पॉज करा, नोट डाउन करून घ्या. पॉज करून नोट डाउन करून घ्या. हो तुम्हाला समजलं असेल, लेक्चर कळालं असेल. ओके. पॉज करून नोट डाउन करून घ्या. कळालं? ठीक आहे. ओके. कळालं? ह्याच्या नोट्स मी तुम्हाला देतोय. ठीक आहे. म्हणजे रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोपचं इक्वेशन मी तुम्हाला एक छोटंसं डेरिव्हेशन आहे आणि थोडं एक्सप्लेनेशन आहे ते मी तुम्हाला लिहून देतोय. ठीक आहे. आता जरा एक लक्ष द्या. आता तुम्हाला इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन कशाचं आहे? तर लिमिट ऑफ रिझॉल्युशनचं, म्हणजे मिनिमम डिस्टन्स.
ओके, आता आपल्याला इक्वेशन काय पाहिजे, रिझॉल्विंग पॉवरचं इक्वेशन पाहिजे, रिझॉल्विंग पॉवर. मग आता काय येणार इक्वेशन, मी आता असं म्हणेन रिझॉल्विंग पॉवर म्हणजे आरपी. आरपी काय, आरपी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लिमिट ऑफ रिझोल्युशन, म्हणजे आरपी इज इक्वल टू 1/d मिनिमम. मग आता मिनिमम डिस्टन्स किती आहे ती व्हॅल्यू पुट करायची फक्त. आरपी इज इक्वल टू 1/d मिनिमम म्हणजे किती, लॅम्बडा ए अपॉन 2 mu sin alpha. Therefore, RP is equal to 2 mu sin alpha upon lambda. म्हणजे बघा बरं, तुम्हाला रिझॉल्विंग पॉवर जो इन्क्रीज करायचा आहे तो इन्क्रीज कधी होईल, ज्या वेळेला तुमचा वेवलेंथ काय असणार आहे, कमी असणार आहे त्या वेळेला. ऍज वेवलेंथ डिक्रीजेस रिझॉल्विंग पॉवर इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवायचं. हे जे रिलेशन्स आहेत ते खूपच महत्वाचे आहेत. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम साठी हे असे सगळे इक्वेशन असणार आहेत. म्हणजे तुम्हाला विचारणार रिलेशन बिटवीन आरपी अँड वेवलेंथ, रिलेशन बिटवीन मिनिमम डिस्टन्स अँड वेवलेंथ, ठीक आहे, मिनिमम डिस्टन्स आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, म्हणजे असं रिलेशन तुम्हाला विचारणार आहे. मग ते न्यूमरिकल तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे त्या पद्धतीनं. ठीक आहे, कळाले इथपर्यंत? नोट डाऊन करून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करा. म्हणजे तुम्हाला लिमिट ऑफ रिझोल्युशन मिळाला, त्याचबरोबर रिझॉल्विंग पॉवर मिळाला. पण हे कोणासाठी, नॉन लुमिनस ऑब्जेक्टसाठी. ठीक आहे, नोट डाऊन केलं? ठीक आहे, चला पॉज करून नोट डाऊन करा. ओके, रब करो. आता फिगरची काही अडचण नाही, फिगर तुम्हाला समजली ना? ओके, आता पुसतोय. आता ह्याच्याबद्दल एक पॉइंट आहे. आता हे झालं एक इक्वेशन. हे इक्वेशन कोणासाठी, नॉन लुमिनस ऑब्जेक्टसाठी. पण आता मी काय म्हणतोय, इथं मी म्हणतोय फॉर लुमिनस ऑब्जेक्ट्स, फॉर लुमिनस ऑब्जेक्ट्स. म्हणजे आता कसले ऑब्जेक्ट आहे इथं, म्हणजे जे ऑब्जेक्ट्स मी आता जे कन्सिडर करणार, O1 असेल, O2 असेल, ठीक आहे, हा स्वतः लाईट देईल, स्वतः लाईट देईल आणि स्वतःची इमेज तो पुढे काय करेल, I1 आणि I2 क्रिएट करेल. म्हणून त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, लुमिनस ऑब्जेक्ट्स. नॉन लुमिनस मध्ये काय होतं, इथं पाठीमागं सोर्स काहीतरी होता, इथं काहीतरी सोर्स होता की जेणेकरून या सोर्समुळे या ऑब्जेक्टची इमेज पुढे तयार झाली. येते लक्षात? ठीक आहे, त्याला आपण काय म्हणलं होतं, नॉन लुमिनस म्हणलं होतं. पण आता स्वतः O1 आणि O2 काय, दिस आर द ऑब्जेक्ट्स विच आर गिव्हिंग लाईट, म्हणजे स्वतः लाईट देतोय, म्हणजे स्वतःचीच इमेज तयार करतोय, स्वतःची इमेज तयार करतोय. ओके, मग अशा ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, तिचा कळल्याचं लुमिनस ऑब्जेक्ट. मग आता लुमिनस ऑब्जेक्ट मध्ये तुमचा हा इक्वेशन कसा असणार आहे, तर थोडं तुमचा बदल होईल, चेंज होईल. तर ते इक्वेशन तुम्हाला असं मिळेल, मिनिमम डिस्टन्स इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा अपॉन 2 mu sin अल्फा. ठीक आहे, मिनिमम डिस्टन्स इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा अपॉन 2 mu sin अल्फा. आणि अगेन वी आर राइटिंग रिझॉल्विंग पॉवर. व्हॉट इज रिझॉल्विंग पॉवर, तर आरपी इज इक्वल टू 1/d मिनिमम. हेन्स आरपी इज इक्वल टू काय मिळेल इक्वेशन, 2 mu sin अल्फा अपॉन 1.22 लॅम्बडा. दिस इज युअर फायनल एक्सप्रेशन. लिहून घ्या, एक्सप्रेशन लिहून घ्या. म्हणजे लुमिनस ऑब्जेक्ट साठी तुम्हाला हे इक्वेशन द्यायचे. D minimum is equal to 1.22 lambda upon 2 mu sin alpha. And therefore RP is equal to 2 mu sin alpha upon 1.22 lambda. म्हणजे मोस्टली आता तुम्ही म्हणत असाल दोन फॉर्म्युला झाले आपल्याकडे, एक म्हणजे नॉन लुमिनस साठी एक फॉर्म्युला आणि लुमिनस साठी एक फॉर्म्युला. आता तो फॉर्म्युला मी इथे लिहितो, लॅम्बडा E अपॉन 2 mu sin अल्फा. ठीक आहे, म्हणजे एक झाला तुमचा नॉन लुमिनस साठी, दुसरा झाला तुमचा लुमिनस साठी. ओके, मग आता ह्याच्यावरून मोस्ट ऑफ टाइम्स तुम्ही आता म्हणा न्यूमरिकल मध्ये वापरताना कुठला वापरायचा, न्यूमरिकल मध्ये वापरताना तुम्हाला हे फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचे मोस्ट ऑफ टाइम्स. आणि जर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलं नॉन लुमिनस ऑब्जेक्ट, तर मात्र तुम्हाला हे फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचे. ठीक आहे,
म्हणजे एक लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणत असाल 1.22 लॅम्बडा कुठून आला. जसं मी सुरुवातीलाच म्हणलं होतं इथे एक डेरिव्हेशन आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर डेरिव्हेशन मी तुम्हाला लिहून तुम्हाला एक त्याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून तुम्हाला मी पाठवतो. ठीक आहे, फोटो काढून पाठवतो डेरिव्हेशन सॉल्व्ह करून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे इक्वेशन तुम्हाला कसं मिळतंय. म्हणजे त्या फिगरवरतीच आहे, जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं त्या फिगरवरतीच आहे. ठीक आहे, पण त्या डेरिव्हेशनची काही गरज नाही. तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्या पहिले तुम्हाला जायचं नाही. फक्त फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युलावरतीच एक्सप्रेशन फॉर्म्युलावरती तुमचे न्यूमेरिकल्स आहेत, ते न्यूमेरिकल्स तुम्हाला लिहायचे, सोडवायचे. समजले तर पर्यंत. मग हा झाला तुमचा रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. तसंच आता आपल्याला काय बघायचं आहे उद्याच्या लेक्चरला, रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. होप सो तुम्हाला लेक्चर आवडला असेल, नो डाऊट. ठीक आहे, तर ह्यात मला वाटते कुणालाच काही शंका नसेल. फक्त दोन कंडिशन आहेत. एक कंडिशन म्हणजे नॉन लुमिनस ऑब्जेक्ट आणि दुसरा म्हणजे लुमिनस ऑब्जेक्ट. नॉन लुमिनस साठी तुम्हाला मिनिमम डिस्टन्स आणि आरपी मिळतोय, लुमिनस साठी तुम्हाला मिनिमम डिस्टन्स आणि आरपी मिळतोय. कळलं? ओके, झाले तर पर्यंत. आता एक इक्वेशन तुम्हाला सांगायचं राहिलंय. आता नाव काय काय द्यायचे. ठीक आहे, आता तुम्हाला इक्वेशन मध्ये कुठं म्यू साइन अल्फा दिसतोय. मग ह्या म्यू साइन अल्फाला काय म्हणतो आपण, म्यू साइन अल्फाला न्यूमरिकल अपर्चर. न्यूमरिकल अपर्चर. मग काय वेळेला तुम्ही याच्या ठिकाणी तुम्ही NA पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, म्हणजे हे इक्वेशन तुम्हाला कसं मिळेल. यू कॅन राईट इक्वेशन लाईक दिस. D minimum is equal to 1.22 lambda upon 2NA. And what is NA? NA is nothing but numerical aperture which is called as mu sin alpha. What is called as mu sin alpha. समजले तर बरेच. गॉट इट. म्हणजे इथं तुमचं इक्वेशन काय होऊ शकतं, RP is equal to 2NA upon 1.22 lambda. RP is equal to 2NA upon 1.22 lambda. Similarly इथे पण लिहू शकता D minimum is equal to lambda A upon 2NA आणि RP is equal to 2NA upon lambda. समजलं? कळालं? ठीक आहे, इथं आपला टॉपिक संपतोय. म्हणजे टॉपिक म्हणण्यापेक्षा हा पॉइंट आपला क्लिअर होतोय. आता एकच पॉइंट होतो तो म्हणजे रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. ते मी उद्याच्या लेक्चरला घेतो. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला हे लेक्चर जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ओके, सो थँक्यू फॉर दिस लेक्चर.